नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. मित्रांनो, आज आपण टेट 3 म्हणजेच 2025ची जी टेट 3 एक्झाम झाली त्याबद्दल बोलणार आहोत. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आज आपल्याला म्हणजे 11 ऑगस्ट रोजी एक प्रसिद्धी पत्रक पाहायला मिळत आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट एक्झाम 2025 ही ऑनलाईन पद्धतीने बघा 27 मेला चालू झाली होती. तर ही एक्झाम 5 जूनपर्यंत चालली. ही एक्झाम 26 जिल्ह्यामधून झाली होती. 60 परीक्षा केंद्रे होते आणि 8 दिवस ही परीक्षा घेण्यात आली होती मित्रांनो. आणि या परीक्षेत जवळपास 2,28,808 उमेदवारांनी नोंद केली होती मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आणखी एक आपल्याला प्रसिद्धीपत्रक पाहण्यात मिळालं होतं की जे डी-एड किंवा बी-एड अपियर विद्यार्थी किंवा उमेदवार आहे त्यांनी आपली जी मार्कशीट आहे ती किमान किंवा कमाल जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आत त्यांना अपलोड करायचे आहे, जेणेकरून टेट 3 2025चा निकाल लवकरात लवकर लागू शकेल. पण बघा मित्रांनो, इथे त्यांनी सांगितलेलं आहे की डी-एड आणि बी-एड जे बी उमेदवार आहे, उत्तीर्ण झालेले उमेदवार आहे, यांची जी परीक्षाचा निकाल आहे ते विविध संस्थेमार्फत वेगवेगळ्या वेळी किंवा वेगवेगळ्या दिवशी लागत असल्यामुळे बघा 2/5/2025च्या अनुषंगाने टेट 2025 परीक्षेचा निकाल लागण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यासाठी वेळ लागत आहे मित्रांनो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे मित्रांनो की डी-एड वाल्यांचा रिझल्ट लागला 5 ऑगस्टला. तर 1 महिना जर आपण 5 ऑगस्टपासून धरला तर तो सप्टेंबरमध्ये जातो मित्रांनो. आणि बी-एड वाल्यांचा अजूनही काही रिझल्टचा पत्ता नाही आहे. काही संस्थेमध्ये रिझल्ट त्यांना मिळाला नसेल. त्यामुळे बी-एड धारकांनी आपली जी मार्कशीट आहे ती अपलोड केली नसेल किंवा काही उमेदवार असे असेल की त्यांना ही मार्कशीट अपलोड करायला वेळ लागत असेल. त्यामुळे परीक्षा परिषदेकडे याची पूर्णतः इन्फॉर्मेशन पोहोचलेली नाही आहे मित्रांनो. पूर्ण डेटा त्यांच्याकडे कलेक्ट झालेला नाही आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, जोपर्यंत अपियर स्टुडंट आपल्या मार्कशीट अपलोड करत नाही तोपर्यंत टेट 3चा निकाल लागणार नाही मित्रांनो. तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की डी-एडचा निकाल हा 5 ऑगस्टला लागलेला आहे मित्रांनो. तर यावरून ही गोष्ट क्लिअर आहे मित्रांनो की टेट 3चा निकाल 2025चा आपल्याला सप्टेंबरमध्ये पाहण्यात मिळेल मित्रांनो. तर निकाल आज लागेल, उद्या लागेल ही अपेक्षा न बाळगता थोडंसं संयम ठेवा आणि रिझल्ट लागण्याची वाट पहा मित्रांनो. तर यावरून आपल्याला कळते की रिझल्ट टेट 3चा लवकर लागणार नाही आहे. आपल्याला पुन्हा त्याच्यासाठी प्रतीक्षा करावं लागणार मित्रांनो. आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये यांनी एक पॉईंट असा नमूद केलेला आहे की जो यूट्यूब चॅनल आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावर जे व्हिडिओज पाहता मित्रांनो, ते पूर्णपणे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून विचलित होऊ नका. कारण की महत्त्वाच्या ज्या अपडेट असतात ते वेळोनवेळी प्रसिद्धी पत्रकामार्फत आपल्याला मिळतच असते मित्रांनो. आणि जी माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटकडून मिळते ती 100% खरी असते मित्रांनो. बाकीच्या माध्यमातून ज्या पण माहिती मिळते, जे पण माहिती तुमच्या कानावर येते ती 100% खरीच असेल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही मित्रांनो. त्यामुळे वेळोवेळी तुम्हाला प्रसिद्धी पत्रकामार्फत इन्फॉर्मेशन मिळेल की कधी, केव्हा रिझल्ट लागणार आहे मित्रांनो.
तर मी राहिलेल्या बी-एड आणि डी-एड धारकांना विनंती करेल, की त्यांचा रिझल्ट जर लागला असेल, तर लवकरात लवकर त्यांनी आपली मार्कशीट ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करावी, जेणेकरून टेट 3चा रिझल्ट लवकरात लवकर लागेल मित्रांनो. जर तुम्हाला माहिती आवडली असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.